मूर्तिजापुरात नाकाबंदीत मोठी कारवाई. 2290 किलो गोवंश हाडांची अवैध वाहतूक पकडली. शहरातील दर्यापूर नाका परिसरात पोलिसांनी केलेल्या विशेष नाकाबंदी दरम्यान गोवंश हाडांची अवैध वाहतूक उघडकीस आली आहे. या कारवाईत पोलिसांनी 5,34,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकी घटना काय? 11 एप्रिल रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास दर्यापूर नाका येथे पोलीस पथकाने गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी केली होती. यावेळी कारंजाकडून दर्यापूरकडे जाणारी बोलेरो पिकअप क्रमांक MH27DT 1324 संशयास्पदरित्या येताना दिसली. पोलिसांनी वाहन थांबवून झडती घेतली असता त्यात तब्बल 2290 किलो गोवंश हाडे आढळून आली. जप्त केलेला मुद्देमाल. या मालाबाबत चालकाकडे कोणतेही वैध परवाने किंवा कागदपत्रे नव्हती. पोलिसांनी 34,350 रुपये किमतीची हाडे आणि 5 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण 5,34,350 रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला आहे. यांच्यावर झाला गुन्हा दाखल. बशीर खान अजीज खान वय 50 राहणार केसर कॉलनी संभाजीनगर. मोहम्मद इर्शाद मोहम्मद इक्बाल 22 राहणार खोलापूर जिल्हा अमरावती. अब्दुल हकीम अब्दुल अजीज 29 राहणार खोलापूर जिल्हा अमरावती. या तिघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता BNS कलम 325 281 3.5 आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सुधारणा 2015 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कोणी केली कारवाई? ही कारवाई मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन थाटे व त्यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रतिनिधी दीपक थोरात, महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, मूर्तिजापूर, अकोला. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.